नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत असलेल्या आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी गडावर ते सप्तशृंगी मातेच्या धनुर्मास उत्सवास 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून धनुर्मासातील पहिल्या रविवारचे सकाळी सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर पडताच मंदिर गाभाऱ्यातील विद्युत दिवे बंद करीत आई अंबे की जय, सप्तशृंगी माते की जयचा जयघोष करत अवघा सप्तशृंगी गड निनादून गेला होता। त्रिगुणात्मक स्वरूपी आद्य स्वयंभू शक्तिपीठ अर्थात श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या नवरात्रोत्सव, चैत्रोत्सव, कोजागिरी उत्सवाप्रमाणेच धनुर्मास उत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। धनुर्मास हा सूर्यदेवतेचा उत्सव समजला जात असल्याने या काळात सूर्यनारायणाची पूजा केली जाते। तसेच याच काळामध्ये सूर्यनारायण हे दक्षिणायन करतात। या कालावधीमध्ये सूर्याची किरणे हे आदिमायाच्या मूर्तीला स्पर्श करत असतात। हे दृश्य बघण्यासाठी या कालावधीमध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर सप्तशृंगी गडावर हजेरी लावत असतात। 16 डिसेंबरपासून सुरू झालेला धनुर्मास उत्सव 14 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रविवारी पहाटे 5 ते 7 वाजता आदिमायाच्या पंचामृत महापूजा संपन्न होते। काकड आरती होत नाही। दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती आणि सायंकाळी 7 वाजेची आरती नेहमीप्रमाणे संपन्न होते। आज श्री भगवतीस लाल रंगाचे महावस्त्र नेसवून सुवर्ण अलंकारांनी साज शृंगार करण्यात आला होता। आदिमायाच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये तसेच सूर्यकिरणे मूर्तीवर येताच आई भगवतीचा उपस्थित भाविकांनी जयघोष केला। यानंतर आदिमायाची यजमान भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली होती। हा उत्सव बघण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी। धन्यवाद।